अहमदनगरच्या एमआयडीसीत खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला। आम्ही संघटनेच्या वतीने खासदार लंके यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, संजय गारुडकर, संदेश कारले, दत्ता जाधव, आम्हीचे अध्यक्ष जयेंद्रनाथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, खजिनदार सुमित लोढा, सचिन पाठक, चिन्मय सुकटणकर, सुभाष गुगळे, विश्वनाथ पोंदे आदींसह उद्योजक उपस्थित होते। नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करून जेव्हा बदल घडवून आणू तेव्हाच आपण सत्कारास पात्र ठरणार असल्याची भावनिक साथ खासदार लंके यांनी एमआयडीसीच्या उद्योजकांना यावेळी घातली। सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर औद्योगिकरणाला चालना दिली पाहिजे असे नमूद करून एमआयडीसीत लाईट, रस्ता आणि भूखंडाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे अशी ग्वाहीही लंके यांनी यावेळी दिली। आम्हीचे अध्यक्ष जयेंद्रनाथ खाकाळ यांनी आम्ही संघटनेची ओळख करून दिली आणि संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला। तसेच एमआयडीसीत उद्योजकांना येणाऱ्या अडीअडचणी आणि विविध प्रश्न मांडले। जसं आपण कायम सांगता की आपण एका शेतकरी कुटुंबातून आलेले, जिथे कुठे राजकारणाची कुठेही पार्श्वभूमी नव्हती। आमचा मित्र भगवान फुलसौंदर असेल, संभाजी कदम असतील, या सगळ्यांची आणि आमची एका दृष्टीने परिस्थिती एक आहे की या याच्यातला हा फर्स्ट जनरेशनचा उद्योजक आहे आणि त्या मानाने त्यांनी जी काही प्रगती केली ती प्रगती खरोखर चांगली आहे। मला यातला महत्त्वाचा मुद्दा हा मांडायचा आहे की ज्या वेळेला फर्स्ट जनरेशनचा उद्योजक असतो आणि ज्या वेळेला फर्स्ट जनरेशनचा राजकारणातला माणूस असतो, या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर प्रत्येकाच्या अडचणी जाणवतील की त्या जवळपास सेम होत्या। तेच प्रॉब्लेम, तेच आहे, तोच प्रस्थापितांशी लढा, तेच नवीन याच्या काहीतरी बिझनेस आणायचा म्हटल्यावर तिथे जाऊन करावी लागणारी खटपट, तिथं आपलं साम्राज्य कसं उभं करायचं, तिथं माझ्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, आपल्या हातात काही नसताना ज्या वेळेला आपल्याला सांगावं लागतं की नाही सर, हा तुमचा बिझनेस मी करून देऊ शकतो, तो करणारा खरा उद्योजक असतो आणि हे ज्याला जमतो तो कदाचित उद्योजक होतो, नाही तर कदाचित एक यशस्वी राजकारणी होतो। त्यामुळे आज या दोन्ही प्रकारचे लोक इथे आलेले। गेले 30 वर्ष यातला प्रत्येक जण काही ना काही बिझनेस करतोय, प्रत्येक जण उद्योगामध्ये आहे। तुमच्या राजकारणाचं जे सूत्र आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आज मी तुम्हाला एवढं छातीठोकपणे सांगतो की इथं उभं प्रत्येक उद्योजक सुद्धा आज हेच करतो, कारण गेल्या 30 वर्षामध्ये त्यांना जे काही कमवायचं होतं, त्यांना जे एस्टॅब्लिश करायचं होतं ते त्यांनी केलेले आणि असं केल्यावर आता त्यांच्या हातात शिल्लक काय राहतं तर त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांच्या फॅक्टरीतले जे लोक आहेत, कोणाच्या फॅक्टरीत 10 लोक असतील, कोणाच्या 20 असतील, कोणाच्या 100 असतील, कोणाच्या 2000 असतील, या सगळ्यांचे कुटुंब चालवणं, या सगळ्यांच्या कुटुंबांना आधार देणं आणि या सगळे माणसं माझी आता पुढे गेली पाहिजेत। आज तुम्हाला खरंच सांगतो साहेब, ज्या वेळेला पूर्वी आमच्याकडे येणारे सगळे लोक सायकलवर कालच मला निरोप दिला की तुमचा सत्कार या ठिकाणी आयोजित करायचा। ठीक आहे, त्या निमित्ताने सगळ्यांची बोलणं होईल, सगळ्यांशी देवाणघेवाण लय लांबलचक भाषण करण्याचा अर्थ नसतो। बऱ्याच वेळा राजकारणी माणसं फक्त भाषण देतात आणि कृती काही करत नाही। माझी एक सवय, मी अशा तुमच्या काही अशा लिमिटेड लोकांशी जवळ बसतो, उद्योजक असो, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असो, मी भाषण देत नाही, मी डायरेक्ट फॉर्मॅलिटी लोक आपल्याला आपण बऱ्याच कार्यक्रमाला गेलं का प्रस्तावित करतो, कोण सत्कार सोहळा, म्हणजे ही फॉर्मॅलिटी डायरेक्ट मुद्द्यावर सुरुवात करा। मुद्द्यावर आपण जर ज्यावेळेस एखाद्या गोष्टी मुद्दे येतो ना तर त्याला नक्की रिझल्ट मिळत असतो। आज बऱ्याच साहेबांनी पण सांगितलं, भगवानरावांनी सांगितलं, आमच्या ढवळपुरीच्या साहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांनी पण काही गोष्टी सांगितल्या, एमआयडीसीचे प्रश्न सांगितले। आज माझ्या जबाबदारी वाढली, आता अध्यक्षांनी माझा सत्कार त्यावेळेस केला, मी त्यांना सांगितलं मी आमदार झालो त्यावेळेस पण माझा सत्कार केला होता, काही योगा घेऊन आता परत म्हणजे माझ्या मला एखादं माणूस भेटला क्लिक होतो बरोबर, असं माझे 3 GB कांड मोठे कॉम्प्युटर नाही का 1 GB 2 GB काय असतं, मला ते टेक्निकल नाही कळत मला, क्लिक झालं। पण आज खऱ्या अर्थाने आज आपण बसलो, आजचा सत्कार सोहळा मी बघायचं सांगितलं की माझा सत्कार नको, मी तुमच्यासाठी ज्या दिवशी काहीतरी करीन ना, हा परिसर बदलवण्यासाठी मी ज्या दिवशी काहीतरी करीन त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी सत्कारला पात्र आहे।
स्वतःच्या स्वार्थासाठी मिरवायसाठी नाही, हे स्वतःला मोठ्यापणा मिरवण्यासाठी नाही हे पद. पण हे पद जर कोणाला स्वतः मिले मोठा, हे पद प्रतिष्ठेसाठी मिरवण्यासाठी जर एखाद्या वापर करणार असेल तर त्यामुळे समाज 5 वर्ष नाही 10 वर्ष मागे जातो. निष्क्रिय माणूस जर एखाद्या पदावर गेला तर तुम्ही बघा 5 वर्ष आपल्याला ते बॅक फुटबॉल जातो. आणि 5 वर्ष विकास थांबल्यामुळं पुढल्या 5 वर्षात एखादा धोरणात आलं तर चाल ठीक आहे, नाही तर परत 5 वर्ष असं, आणि मग ते 10 वर्षाचा बॅकलॉग होतो. तोपर्यंत आणि आपण पुढे जात असतो. आपल्याला तुमच्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला हा परिसर डेव्हलप करायचा. जर औद्योगिकरण वाढलं तर बेरोजगारी कमी होणार आहे. आज मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये पूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरलो तर प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत. काही ठिकाणी पिण्याचं पाणी नाही, काही ठिकाणी शेतीचं पाणी नाही, काही ठिकाणी पाणी आहे पण शेताला मिळत नाही. हे सगळे प्रश्न आहेत. पण हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे प्रश्न आहेत. पण एक प्रश्न मला असा जाणवला की तो सगळ्या ठिकाणी समान प्रश्न आहे. तो कुठला? बेरोजगारी. बेरोजगारीचा प्रश्न सगळ्या ठिकाणी. आणि जर बेरोजगारी कमी करायची असेल तर औद्योगिकरणाला आपण चालना दिली पाहिजे, उद्योगधंद्याला आपण चालना दिली पाहिजे. उद्योगधंद्याला चालना देणं म्हणजे काय? उद्योगधंद्याला ज्या सपोर्टेड गोष्टी लागतात. थोडक्यात मगाशी सांगितलं की एमएससीबीचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम छोटा वाटतो पण तो प्रॉब्लेम छोटा जरी असला तर त्यामुळं त्या उद्योगधंद्यावर त्याचा आर्थिक भार वाढणार आहे. तुम्ही सांगितलं की 1 दिवस लाईट गेली तर लाखो रुपयाचं बिल येतं. सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत. नवीन सबस्टेशन देणं तसं एमएससीबीला ते जबाबदारी आहे. एमएससीबीने ते नवीन सबस्टेशन दिलं पाहिजे ना. जर औद्योगिकरणावर एमएससीबी आज तुम्ही एखादं बघा घरगुती कनेक्शन असलं त्याचं 4 महिन्याचं बिल थकलं जातं, 5 महिन्याचं वर्ष बिल भरलं नाही. पण इंडस्ट्रीयल मध्ये एखाद्या कंपनीचं बिल लय तर एखाद्या महिन्याचं इकडे तिकडे होतं. म्हणजे आज हे एमएससीबीचं हे खातं सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला त्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या तर अजून डेव्हलपमेंट होणार आहे ना. एमएससीबीचा प्रश्न, अजून पाणी पुरवठ्याचा प्रश्न तुम्ही थोडक्यात सांगितलं पण मुद्देसूद सांगितलं. आज पाणी जर त्या दाबाने पाणी मिळत नसेल आणि जर एखाद्या दिवशी आपल्याला जर बाहेरून विकत टँकर घ्यायची वेळ आली तर तुमच्या सिस्टीम मध्ये त्याचा भार वाढणार आहे ना. तो एक प्रश्न आहे तुमचा. निंबळक रोडचा हा रोड हा सुद्धा दळणवळणाचे मार्ग चांगले असेल ना औद्योगिकरण वाढणार आहे. आज सुपा एमआयडीसी डेव्हलपमेंटच्या दिशेने सुपा एमआयडीसी चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे. पलीकडे 100 किलोमीटर पुणे आहे, 100 किलोमीटर इकडे संभाजीनगर आहे, इकडे नाशिक आहे. हे सेंटर आहे आणि रस्ते चांगले आहेत ना. दोन्ही बाजूला रस्ते चांगले आहेत. हे सुद्धा आज नगर एमआयडीसी तसं आपण पाहिलं तर नगर एमआयडीसीचा जन्म सगळ्यात जुना आहे. आज नगर एमआयडीसीने किती उंच भरारी घ्यायला पाहिजे होती. आज नगर एमआयडीसीची काय परिस्थिती? ही परिस्थिती कशामुळे? नगर एमआयडीसीला वालीच नाही ना कुणी. नगर एमआयडीसीला वाली नाही याचा अर्थ या उद्योजकांना ज्या अपेक्षित संरक्षण लागतं, ज्या सपोर्टेड गोष्टी लागतात त्या गोष्टी देण्यासाठी कुणी त्या ठिकाणी पुढे आलंच नाही ना. पुढे कुणी आलंच नाही ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी जर आपण प्रत्येक उद्योजकाला जर त्या ठिकाणी मदत केली ना तर ते औद्योगिकरण वाढणार आहे. औद्योगिकरण वाढल्यानंतर जर त्या परिसराचा विकास होणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. निश्चित पाणी पुरवठ्याची नवीन लाईनीचा विषय असू, निंबळक त्या रस्त्याचा एक विषय सांगितला. नगर पुणे रोड अजून सुद्धा आता डबल आहे. नगर पुणे रोड चौपदरीकरण होणार आहे थोड्या दिवसामध्ये. नगर शहराला जोडणारे रस्ते असू, एमएससीबीचा तुम्ही सबस्टेशनचा मी 2 दिवसात एमएससीबीला पत्र. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.